महाराष्ट्र विधान परिषद नियम 2060 अन्वये सन्माननीय 260 सन्माननीय विधान परिषदेचे सदस्य माननीय विक्रमजी काळे, माननीय सुधाकरजी अडबाले, माननीय प्रवीणजी दरेकर, माननीय किरणजी सरनाईक, माननीय ज्ञानेश्वरजी म्हात्रे, माननीय धैर्यशीलजी कदम, माननीय संजयजी भेंडे या सर्व सन्माननीय सदस्य महोदयांनी या ठिकाणी या चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि अनेक चांगल्या सूचना या चर्चेच्या माध्यमातून त्या ठिकाणी समोर आणलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, खरं म्हणजे जे मुद्दे सन्माननीय सदस्य महोदयांनी या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत, मग त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची गळती कमी करणे, 1 ते 5 वर्ग आणि 6 ते 10 म्हणजे एक शासकीयसाठी आणि दुसऱ्या अनुदानित शाळांच्यासाठी संच मान्यता, विद्यार्थी पडताळणी, ICT लॅब असतील, अटल लॅब असतील, रोबोटिक सिस्टम असेल, 11वीचा ऑनलाईन प्रवेश असेल, टप्पा अनुदानाचा विषय असेल, TET जुन्या शिक्षक बांधवांच्या साठीचा विषय असेल, अशैक्षणिक कामांच्या संदर्भातला विषय असेल, स्कूल बस, शिक्षक भरती, शाळेंच्या भौतिक सुविधा, अनधिकृत शाळा, काही चुकीचं काम करणारे अधिकारीगण, अल्पसंख्याक शाळेंच्या संदर्भातल्या काही मनमानी, पेसाच्या अंतर्गतले काही शिक्षकांच्या संदर्भातले मुद्दे, कस्तुरबा गांधी विद्यालय मास्टर प्लॅन आखण्यात यावा, पवित्र पोर्टल विभागप्रमाणे करावं, स्कॉलरशिपचं महापोर्टल कार्यान्वित नाही, TET ऑनलाईन तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि अनेक चांगल्या मुद्दे या चर्चेच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. सभापती महोदय, मी सुरुवातीलाच हे नमूद करू इच्छितो की हे एक पवित्र आणि विशाल क्षेत्र आहे आणि अनेक महानुभावांनी यामध्ये आपल्या आपल्या परीने त्या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. अनेकांनी त्या प्रतिकूल काळामध्ये मग महात्मा ज्योतिबा फुले साहेब असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले साहेब असतील, की अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये मग विद्यार्थिनींची शाळा सुरू करण्याचा विषय असेल आणि काही महानुभावांनी शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून त्या ठिकाणी गावोगावी शाळा असतील, विद्यार्थ्यांच्यासाठी सुविधा देण्याच्या संदर्भातला विषय असेल, अशा अनेक महानुभावांनी आपल्या आपल्या परीने त्या ठिकाणी योगदान दिलेले आहे. सभापती महोदय, अनेक आमचे शिक्षक बंधू भगिनी आहेत की अतिशय समर्पित पद्धतीने ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतायत. मला याही गोष्टीची जाणीव आहे की त्यांच्याही अनेक अडीअडचणी गेल्या अनेक वर्षांच्या पासून आहेत आणि आजही अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. आणि अशाही परिस्थितीमध्ये अनेक संस्था अशा पण आहेत की ज्या अतिशय सेवाभावी, पवित्र, समर्पित भावनेतनं काम करत आहेत आणि लाखो विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतायत. सभापती महोदय, अनेक गाव पातळीवरच्या शैक्षणिक समित्या आहेत की त्या सुद्धा स्वतःच्या घरचं काम बाजूला ठेवून त्या शाळेचा विकास कसा होईल, त्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण कसं मिळेल, चांगल्या सुविधा कशा मिळतील या दृष्टिकोनातून काम करायला घेतलेलं आहे. मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, की ज्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा हा शिक्षण विषय आहे, आदरणीय सुनीत्राताई पवार साहेब आणि आमचं संपूर्ण मंत्रिमंडळ आणि महायुतीचं सरकार निश्चितपणे जेवढं चांगलं काम आपल्याला या विभागामध्ये करता येईल त्या दृष्टिकोनातून काम करायला आम्ही त्या ठिकाणी घेतो आहोत. म्हटलं तर 1ली ते 12वी जर आपण विचार केला तर सभापती महोदय
साधारणपणे 1 लाखाच्या पेक्षा जास्ती शाळा आहेत. 7 लाखाच्या पुढे शिक्षक बंधू भगिनींची संख्या आहे आणि 2,10,00,000च्या पेक्षा जास्त त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या आहे. आणि हा संपूर्ण एक कुटुंब परिवार असताना आत्ताच्या घडीला प्रामुख्याने गरीबातल्या गरीब शेवटच्या झोपडीतल्या माणसाच्या पाल्याला एक गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांच्या समोर आव्हान त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी बोलत असताना मला जाणीवपूर्वक काही आकडेवारी पण आपल्या माध्यमातून सभापती महोदय आपल्या सर्वांच्या समोर ठेवायची आहे. साधारणपणे 2012-13चा जर दरेकर साहेब विचार केला तर साधारणपणे शासकीय शाळा 68 लक्ष विद्यार्थ्यांची संख्या होती, 68,97,291 आणि आज 23-24 मध्ये ही संख्या झाली आहे 52,31,741. म्हणजे पटसंख्या आपली कमी झाली. अनुदानित शाळेंचाही जर सर आपण विचार केला तर 12-13 मध्ये विद्यार्थ्यांची संख्या होती 1,07,88,000 आणि आज आपली अनुदानित शाळेंची विद्यार्थ्यांची संख्या आहे 97,71,000. आणि म्हणून शासकीय शाळा असतील किंवा अनुदानित शाळा असतील तर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होते, मला वाटतं की आपल्या सर्वांच्या समोर निश्चितपणे हा एक आव्हान आहे. सभापती महोदय, राज्य पातळीवर जर आपण विचार केला तर साधारणपणे आपल्या राज्याचा दरेकर साहेब